विद्यार्थ्यांनो, सर्वांना सप्रेम जय भीम. सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या सायन्स क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपलं रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री सुरू होतं. आपण तसं पाहिलं तर शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, पण काही टॉपिक्स बाकी आहेत, तर ते टॉपिक्स आपण वन बाय वन कंप्लीट करतो. तर काल आपण कार्बन कंप्लीट केलं. आज नवीन टॉपिक म्हणजे रासायनिक अभिक्रिया. हा टॉपिक घेणार आहोत विद्यार्थी. रासायनिक अभिक्रिया, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतोय केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन. ओके, येस. तर विद्यार्थ्यांनो, या टॉपिकमध्ये आपल्याला रासायनिक अभिक्रिया शिकायचं आहे. ते काय असते काय नसते ते आपण पाहूया. पण त्या अगोदर स्टार्टिंग करताना आपल्याला असं दिसून येते की आपल्या सभोवताली एन्व्हायरमेंटमध्ये काही बदल आपल्याला कंटिन्युअस पाहायला मिळतात. काही बदल आपल्याला कसं कंटिन्युअसली पाहायला मिळतात. तर जे बदल असतात हे बदल दोन प्रकारचे असतात. बदल जे असतात हे दोन प्रकारचे आपल्याला दिसून पडतात. त्यामध्ये पहिला बदल जो आहे तो आहे भौतिक बदल. आणि दुसरा जो आहे तो आहे रासायनिक बदल. तर आपल्याला सभोवताली बदल होताना कंटिन्युअस दिसतात विद्यार्थ्यांना. आणि त्यामध्ये हे जे बदल आहेत त्यांना आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. भौतिक म्हणजे फिजिकल आणि रासायनिक म्हणजे केमिकल. असे दोन प्रकारचे चेंज दिसतात. तर हे दोन प्रकारचे चेंज काय असतात है ना, म्हणजे वस्तू रूपांतरित होऊन एकामधून दुसऱ्या याच्यात कन्वर्ट होते, बदलते. ओके, तर ते एक्झॅक्टली काय होते तर त्याला आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केले. आता यांचे गुणधर्म पाहूया. जेव्हा भौतिक बदल होतो तर फक्त भौतिक गुणधर्म बदलतात. भौतिक गुणधर्म आपल्याला बदलताना दिसतात. भौतिक गुणधर्म बदलतात म्हणजे काय तर त्यांचा आकार बदलू शकतो, त्यांची घनता बदलू शकते है ना. आणखी रिलेटेड टू फिजिकल म्हणजे भौतिकरित्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या बदलू शकतात. ओके, त्यानंतर आपल्याला असं दिसते की भौतिक बदलांमध्ये आपल्याला म्हणजे एका वस्तूपासून दुसरी काही वस्तू तयार झाली तर तो मूळ घटक जो आहे, मूळ घटक परत प्राप्त करता येतो. मूळ घटक परत प्राप्त करता येतो म्हणजे काय, जी अभिक्रिया झालेली आहे, अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन, केमिकल नाही म्हणायला पाहिजे, जी रिॲक्शन झाली आहे किंवा जो बदल आपल्याला दिसून पडतो तर बदललेली वस्तू पुन्हा आपल्याला परत जुन्या फॉर्ममध्येच आपल्याला मिळवता येते. जेव्हा असं बदल होईल की भौतिक गुणधर्म बदलतील म्हणजे आकार, घनता यासारखे बदल दिसतील आपल्याला. आणि दुसरं मूळ घटक जे आहेत ते आपल्याला परत प्राप्त करता येत असतील, अशा बदलांना आपण काय म्हणतो, भौतिक बदल असं म्हणतो. जसं एक्झाम्पल घेतलं तर एक एक्झाम्पल घेतलेलं इथून. एक्झाम्पल काय, बर्फाचे पाण्यात रूपांतर. म्हणजे बर्फ आहे आपल्याकडे, हा मूळ घटक झाला आणि याला आपण रूपांतरित केलं कशामध्ये, पाण्यामध्ये. तर आता भौतिक बदल काय काय दिसतील आपल्याला त्याच्यामध्ये, भौतिक गुणधर्म कोणते बदललेले दिसतील तर पहिले आकार,
आकार म्हणजे स्टेट, स्थिती बदललेली दिसते. स्थिती म्हणजे बर्फ सॉलिड होता तर पाणी लिक्विड आहे. ओके. घनतेच्या बाबतीतही आपल्याला दिसते की पहिले घनता बर्फाची कमी होती, आता घनता काय जास्त आहे. पाण्याची घनता बर्फापेक्षा काय असते, जास्त असते. ओके. हे असे भौतिक गुणधर्म बदललेले दिसतात. त्यानंतर आपल्याला दिसतं की जर मला मूळ घटक म्हणजे बर्फ परत प्राप्त करायचा आहे तर ही खूप इझी प्रोसेस आहे. ते जे पाणी आपण मिळवलेलं आहे ते पाणी परत आपण थंड केलं तर ते पुन्हा बर्फामध्ये रूपांतरित होऊ शकतं, है ना. तर हे जे प्रकारचे असतात याला आपण काय म्हणतो, भौतिक बदल म्हणतो. जसं आणखी एक उदाहरण घ्या, कागदाचे तुकडे होणे. कागद आहे तो फाटला, त्याचे तुकडे झाले, त्याच्यापासून परत कागद मिळवता येतो का, तर नक्की मिळवता येतो. काही प्रोसेसिंग करावे लागतात, है ना. रिसायकल होते ना कागद, तर कागद आपण रिसायकल करून परत तोच कागद मिळवू शकतो. तिसरा आणखी एक एक्झाम्पल, लोखंडापासून एखादी वस्तू बनवणे. लोखंड आहे त्यातला वितळवून त्याच्यापासून वस्तू मिळवली, वस्तू बनवली. आता वस्तूपासून परत लोखंड प्राप्त करायचं असेल तर आपण काय करू शकतो, आपण परत लोखंडाला म्हणजे त्या वस्तूला वितळवून लोखंड प्राप्त करू शकतो. म्हणजे ज्यामध्ये मूळ गोष्ट परत इझिली प्राप्त करता येते ते भौतिक बदल. पण रासायनिक बदल जे होतात यामध्ये काय, याच्यात रासायनिक गुणधर्म बदलतात. रासायनिक गुणधर्म बदलतात म्हणजे आता स्ट्रक्चर टोटली चेंज होऊन जातं, है ना. कंपोजिशन पूर्णपणे बदलून जातं. रासायनिकरित्या ॲटम आणि मॉलिक्यूलच्या लेवलवर म्हणजे अणुरेणूच्या लेवलवर बदल झालेला असतो. रासायनिक गुणधर्म बदलतात. कसे, तर आपण बघा हा रिॲक्शन बघतो, हायड्रोजन है ना आणि ऑक्सिजन हे मिळून आपल्याला काय देतं, वॉटर देतं. त्यामध्ये हायड्रोजनचे रासायनिक गुणधर्म बदलले, ऑक्सिजनचे रासायनिक गुणधर्म बदलले आणि पाणी जे बनलं त्याचे वेगळेच काहीतरी गुणधर्म आपल्याला सापडले. आणि हे रिॲक्शन ॲटॉमिक लेवलवर किंवा मॉलिक्युलर लेवलवर होते. म्हणजे रेणू स्तरावर ही अभिक्रिया घडून येते. ही बॅलन्स नाही आहे, आपण बॅलन्सिंग नंतर शिकूच. हे बॅलन्स रिॲक्शन नाही आहे, पण हे असं होते. तर याच्यामध्ये आपण जे आपल्याला दिसते की रासायनिक गुणधर्म पूर्णपणे बदललेले असतात. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये आपल्याला मूळ घटक पुन्हा प्राप्त होत नाही. यामध्ये आपल्याला मूळ घटक पुन्हा प्राप्त करता येत नाही. म्हणजे ज्या घटकांपासून आपण अभिक्रिया घडवून रासायनिक बदल घडवून आणला, ठीक आहे, त्याचे जे मूळ घटक होते ते परत आपल्याला प्राप्त करता येत नाही. उदाहरणार्थ घेऊया, एक्झाम्पल, दुधाचे दह्यात रूपांतर होणे. दुधाला दह्यामध्ये जेव्हा आपण रूपांतरित करतो, है ना, दुधाला दह्यामध्ये जेव्हा रूपांतरित करतो तर त्या दहीपासून पुन्हा आपल्याला दूध मिळत नाही. म्हणजे काय, तर एकदा दूध रूपांतरित झालं दह्यामध्ये तर आपल्याला परत ती रिॲक्शन उलटी घडवून आणता येत नाही. म्हणजे मूळ घटक आपल्याला मिळत नाही. म्हणजे आम्ही काय म्हणू, याच्यामध्ये रासायनिक बदल झाला, ठीक आहे. असं दुसरा एक्झाम्पल बघा विद्यार्थ्यांनो, अन्न पचन होणे. अन्न जे पचन होते आपल्या पोटामध्ये, तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकले असाल की आपण शेवटी काहीही खाल्लं तर रूपांतरित ते ग्लुकोजमध्ये होतं आणि वेस्ट प्रॉडक्ट होतं. हा जो ग्लुकोज आहे यापासून आपण परत आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते नाही मिळवू शकत. ओके. तिसरं गोष्ट, फळांचं पिकणे. एकदा कच्चं फळ झाडावर म्हणा किंवा आणखी कुठे पिकून आलं तर पिकलेल्या फळावरून कच्चं फळ मिळवता येत नाही. हा सुद्धा रासायनिक बदल आहे. लोखंडाचे गंजणे, रस्टिंग इफेक्ट जो होतो, हा सुद्धा एक केमिकल रिॲक्शन आहे आणि त्यामध्ये आपल्याला रासायनिक बदल म्हणजे केमिकल चेंज झालेला दिसतो. तर हे इम्पॉर्टंट पॉईंट्स याचे आहेत. आय होप तुम्हाला रासायनिक आणि भौतिक बदल समजले असतील. एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांना.
Students, have you understood? Very good, very good. Very good students. आता पुढे जाऊया. हे सोपं होतं. यानंतर पुढे बघूया आपण. तर आता आपल्याला पाहायचं आहे की हे रासायनिक अभिक्रिया काय असते. रासायनिक अभिक्रिया काय असते. आता ही जी रासायनिक अभिक्रिया आहे तर सोप्या भाषेत एकदम लेमॅन्स लँग्वेजमध्ये सामान्य माणसाला समजेल असं की काहीतरी 2-3 गोष्टी मिळतात आणि ते मिळून काहीतरी वस्तू बनवतात, काहीतरी गोष्ट बनवतात. ठीक आहे. तर जेव्हा असे काहीतरी आयटम्स मिळतात आणि एक नवीन काहीतरी वेगळा आयटम बनतो तर ही जी प्रोसेस होते याला आपण केमिकल रिॲक्शन किंवा रासायनिक अभिक्रिया म्हणतो. तर आता जे मिळणाऱ्या गोष्टी आहेत ज्या एकत्र येतात आणि जे नवीन गोष्ट बनवतात म्हणजे जे मिळणारे आयटम्स आहेत त्यांना आपण अभिक्रियाकारक म्हणतो. त्यांना काय म्हणतो? अभिक्रियाकारक. ठीक आहे. आणि जे हे मिळून काहीतरी नवीन बनतं त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण उत्पादित म्हणतो. उत्पादित म्हणतो. तर जेव्हा वेगवेगळे अभिक्रियाकारक एकत्र येतात आणि काहीतरी उत्पादित तयार करतात असं जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होते त्या प्रक्रियेला आपण रासायनिक अभिक्रिया म्हणतो. हा जो अभिक्रियाकारक आहे यांना इंग्लिशमध्ये आपण रिॲक्टंट्स म्हणतो. रिॲक्टंट्स आणि ते कन्वर्ट होतात प्रोडक्ट्समध्ये. तर जेव्हा रिॲक्टंट्स कन्वर्ट होतात प्रोडक्ट्समध्ये अशा बदलाला किंवा अशा अभिक्रियेला आपण रासायनिक अभिक्रिया असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल आता मी असं लिहितो की हायड्रोजन प्लस ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं रिॲक्शन घडून आलं आणि आपल्याला काय मिळालं? आपल्याला मिळालं H2O म्हणजे पाणी मिळालं. आता ही जी रिॲक्शन लिहिण्याची पद्धत आहे विद्यार्थ्यांना ही पद्धत योग्य आहे का? तर हा H काय दाखवतो? तर हा H म्हणजे हायड्रोजनचा सिम्बॉल. ॲक्च्युली जुन्या काळी रिॲक्शन लिहिण्याची पद्धत कशी होती? असं हायड्रोजन प्लस ऑक्सिजन आणि बरोबर आम्हाला काय मिळते? पाणी. नावासकट रिॲक्शन लिहिण्याची पद्धत होती पण ही पद्धत काहीशी चांगली नव्हती. काहीशी चांगली याच्यासाठी नव्हती कारण याच्यामध्ये 2-3 प्रॉब्लेम्स होते. कारण जेव्हा अभिक्रियाकारक आता अभिक्रियाकारक हे कोण आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. एकाच ठिकाणी जर खूप सारे अभिक्रियाकारके असतील सपोज करा 10 अभिक्रियाकारके असतील तर ती रिॲक्शन किती मोठी दिसेल. आणि आम्हाला जे उत्पादित मिळत आहेत प्रोडक्ट जे मिळत आहेत ते सपोज करा 5 असतील तर म्हणजे एकत्रित एका समीकरणामध्ये आपल्याला 15 नावं लिहावं लागतील. तर हा काहीसा योग्य प्रकार नव्हता. दुसरा एक प्रॉब्लेम याच्यामध्ये काय होता की या रिॲक्शनमध्ये हायड्रोजनचे किती अणू येतात है ना. कारण ही रासायनिक अभिक्रिया आहे. रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला एक गोष्ट दिसते की इथे कोणीही कसंही मिसळलं तर चालत नाही. कारण हा बनणारा जो पदार्थ आहे हा एक संयुग बनतो आहे. संयुग म्हणजे कंपाऊंड आणि कंपाऊंड बनवताना आपण पाहिलं होतं की त्यामध्ये काय असते? मास म्हणजे वस्तुमान एका विशिष्ट प्रमाणात इन्व्हॉल्व झालेले असतात. तर इथे तुम्हाला माहिती पडतं आहे का वस्तुमान किती इन्व्हॉल्व आहे किंवा जो एक अणू बनतो आहे एक रेणू बनतो आहे पाण्याचा त्या एका रेणूमध्ये किती हायड्रोजन आणि किती ऑक्सिजन लागतात हे आपल्याला काही दिसत नाही आहे.
तर ते जो प्रमाण आहे तो प्रमाण इथे काही व्यवस्थितपणे दिसत नव्हता, या पद्धतीने लिहायचं. म्हणून यांनी काय केलं सर्वप्रथम की हे जितके पण मूलद्रव्य त्यावेळेस अस्तित्वात होते यांना सिम्बॉल देणं सुरू केलं. सिम्बॉल देणं सुरू केलं. आता सिम्बॉलायझेशन कसं होतं की जसं सपोज करा हायड्रोजनला असा सिम्बॉल असेल, ऑक्सिजनला असा सिम्बॉल असेल, तर पाण्याला काहीतरी असा सिम्बॉल. एक सिम्बलाइज म्हणजे हे दिसलं तर हायड्रोजन समजायचं, हे ऑक्सिजन आणि हे पाणी. पण आता याच्यातही आणखी प्रॉब्लेम होतो. हे जे सिम्बॉल्स घेतले होते यांनी, हे चिन्ह, हे सिम्बॉल्स हे खूप सारे असतील तर आम्ही लक्षात कसं ठेवणार? म्हणजे हे याच्यापेक्षा तर वाईट हे झालं, कारण याच्यामध्ये उलट आणखी एक प्रॉब्लेम वाढला आहे की आता सिम्बॉल जर विसरलो आम्ही तर आम्हाला लक्षात येणारच नाही की कोणती अभिक्रियाकारके आहेत आणि कोणते उत्पादित आहेत. तर मग त्यांनी काय केलं की हे सिम्बॉल्स देणे बंद केले, कारण मूलद्रव्यांची संख्या झपाट्याने वाढत होती. आपण पाहिलं ना आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्य एक काही वर्षांमध्ये आपल्याला मिळत गेले होते. तर ही पद्धती चुकीची होती. मग त्यांनी काय केलं की असा एक ट्रिक लावली की जोही मूलद्रव्य असेल त्या मूलद्रव्याच्या स्टार्टिंगच्या नावापासनं आपण काय करायचं, त्याचा सिम्बॉल ठरवायचा. तर मग जसं हायड्रोजन आहे तर त्याच्यासाठी H घेतला है ना, हायड्रोजनसाठी H. कार्बन असेल तर C, कार्बन असेल तर C. पण जर मी कॅल्शियम घेतो तर तोही तर C पासून सुरू होते, तर मग कॅल्शियमसाठी Ca घेतला, कॅल्शियमचा नंतरचा लेटर घेतला. कोबाल्ट तोही C पासून सुरू होते तर त्याला CO करून टाकलं, कोबाल्ट है ना. हिलियम H पासून सुरू होते तर त्याला He लिहून टाकलं. तर हे जसं नायट्रोजन आहे तर N, पण निऑन आहे तर Ne. हे सिम्बलाइज करणं सुरू केलं. ही एक चांगली पद्धत होती, कारण रासायनिक अभिक्रिया लिहिताना सिम्बॉल लिहिले तर चटकन कोणते मूलद्रव्य आपल्याला मिळतं आहे ही माहिती इझिली पडत होती. तर ही प्रक्रिया खूप सुंदर होती. पण आता यामध्ये आणखी एक फॅक्टर आहे की आपण जसं हायड्रोजन म्हणा हा नॉर्मल टेम्परेचरवर किंवा रूम टेम्परेचरवर हायड्रोजन जो आहे तो वायू स्वरूपात असतो, गॅस स्वरूपात असतो. आणि हायड्रोजनचा अणू कधीच आपल्याला एकटा असा फिरताना दिसत नाही. हा हायड्रोजनचा अणू जो आहे हा एकटा अस्तित्वात राहत नाही. एकटा अस्तित्वात याच्यासाठी नाही राहत कारण याची एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड नसते. तर म्हणून हा काय करतो, तात्पुरता दुसऱ्या एका हायड्रोजन अणूसोबत दुसऱ्या एका त्याच्यासारख्या हायड्रोजन अणूसोबत सहसंयोजा बंध बनवतो आणि नेहमी तो या फॉर्ममध्ये आपल्याला दिसेल. म्हणजे हायड्रोजन अणू स्वरूपात नसतो, ॲटॉमिक फॉर्ममध्ये नसतो, तो रेणू स्वरूपात असतो, म्हणजे मॉलिक्युल फॉर्ममध्ये. म्हणजे आता सपोज करा या स्पेसमध्ये हायड्रोजन गॅस असेल आणि ती हायड्रोजन गॅस आपण पकडली समजा आणि तिला मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली ॲटम बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हायड्रोजन असाच दिसणार, एक सिंगल हायड्रोजनचा अणू दिसणार नाही. म्हणजे हायड्रोजन नेहमी रेणू स्वरूपातच मिळतो. त्याच पद्धतीने ऑक्सिजन सुद्धा काय दिसतो, रेणू स्वरूपात दिसतो. तर मग आता हे सिम्बॉल्स लिहिण्यापेक्षा आपण काय करतो की त्यांचे रेणू स्वरूप लिहितो. म्हणजे मी आता रासायनिक अभिक्रियेमध्ये हायड्रोजन नाही येणार किंवा H नाही लिहिणार, आपण काय लिहिणार, H2 लिहिणार. म्हणजे यामध्ये आपल्याला आणखी एक इन्फॉर्मेशन मिळाली की हायड्रोजन रेणू स्वरूपात नेहमी असतो आणि त्याच्या रेणूमध्ये नेहमी 2 हायड्रोजनचे अणू असतात. हायड्रोजनच्या एका मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम्स असतात. जसं बघा आपण ऑक्सिजनला O2 लिहितो, पण जर आपल्याला ओझोन लिहायचा आहे तर आपण O3 लिहितो. तर हा O3 जो आहे हा एक विशिष्ट प्रकारचा ऑक्सिजन आहे आणि हा ऑक्सिजन ओझोन म्हणून फेमस आहे, जो वरच्या लेअरवर असतो ॲटमॉस्फिअरच्या. पण साधा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन नेहमी O2 स्वरूपात असतो. ठीक आहे. तर हे जे लिहिलं आपण हे हायड्रोजन, ऑक्सिजन यांना रेणू स्वरूपात लिहिलं, मॉलिक्युलर फॉर्ममध्ये लिहिलं आणि आता रिॲक्शन कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. पण रिॲक्शनमध्ये एक गोष्ट आहे की
जे आपण समीकरण मांडलंय, रासायनिक अभिक्रियेचं जे समीकरण मांडलं, त्या समीकरणामध्ये आणखी खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला द्यावी लागते. तर आपण असं लिहू शकतो की आम्हाला माहिती आहे हायड्रोजन कोणत्या स्वरूपात असतं, गॅस स्वरूपात नॉर्मलमध्ये, इथे आपण जी लिहून टाकू. ऑक्सिजन कोणत्या स्वरूपात असतं, तर ऑक्सिजन ही रूम टेम्परेचरमध्ये गॅसमध्ये असतं, गॅस लिहिलं. पण नॉर्मल टेम्परेचरमध्ये H2O म्हणजे पाणी हे कोणत्या स्वरूपात असतं, कोणत्या स्टेटमध्ये असतं, लिक्विड. तर इथे आपण काय लिहू शकतो, लिक्विड लिहू शकतो. जर समजा उष्णता दिली जात असेल, ही रिॲक्शन घडवून आणताना उष्णता दिली जात असेल, तर आपण ती उष्णता इथे अशी डेल्टाच्या स्वरूपात लिहितो. हा डेल्टाचा अर्थ काय होतो, या ठिकाणी उष्णता दिली जाते. तसं ते उष्णता देणे घेण्याबद्दल आपण थोड्या वेळात बोलणारच आहोत. तर हे रिॲक्शन आपल्याला अशी लिहावी लागते. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना, याच्या व्यतिरिक्त आणखी एक इम्पॉर्टन्स आहे. तो इम्पॉर्टन्स म्हणजे रिॲक्शनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काय करावं लागतं, आपल्याला समान अणू दिसले पाहिजे, ॲटम्स समान लेवलवर दिसले पाहिजे. म्हणजे आता इथे बघा, इथे आपल्याला दिसते की हायड्रोजन किती आहे, तर आपल्याला दिसते हायड्रोजन इथे 2 अणू आहेत, अणू 2 आहेत. ऑक्सिजनचे किती अणू आहेत, 2 अणू आहेत. इथे बघा हायड्रोजनचे किती आहेत, तर हायड्रोजनचे 2 अणू आहेत, बॅलन्स झाले डावीकडे उजवीकडे. पण ऑक्सिजन इथे बघतो, ऑक्सिजन इथे किती दिसतं, एकच दिसतं. ऑक्सिजन इम्बॅलन्स आहे, म्हणजे आपली रासायनिक अभिक्रिया काय आता इम्बॅलन्स आहे. मग आता याला आपण बॅलन्स करणार. तर बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार, तर बॅलन्स करण्यासाठी आपण यांना सहगुणक लावतो. सहगुणक म्हणजे कोइफिशियंट्स लावतो या अणूंना. म्हणजे असं नाही करायचं की हा ऑक्सिजन एकच पाहिजे ना इकडे, तर म्हणून याला 1 लिहून टाकलं, असं नाही. ऑक्सिजन नेहमी रेणू स्वरूपातच मिळेल. याला बॅलन्स करण्यासाठी इथे काहीतरी नंबर्स लावावे लागतात, म्हणजे कोइफिशियंट्स लावावे लागतात. तर ते कोइफिशियंट्स आपण बॅलन्स करू. तर आता इथे 2 आहे, तर मी काय करतो, या ठिकाणी 2 लिहितो. तर आता काय झालं बघा, आता या घडीला 2 लावल्यानंतर कशी परिस्थिती दिसते, तर हायड्रोजन बघा, 2 दुने 4, म्हणजे हायड्रोजन झाले किती 4. ऑक्सिजन किती आहे, तर ऑक्सिजन हे 2 दिसतात आपल्याला. हा 2 हायड्रोजनसाठी आहे आणि ऑक्सिजनसाठी आहे. तर हायड्रोजन किती दिसत आहेत आता 2, सॉरी ऑक्सिजन आपल्याला दिसत आहेत 2, ऑक्सिजन 2, हायड्रोजन 4. तर ऑक्सिजन बॅलन्स झालं, पण परत हायड्रोजनची व्हॅल्यू बिघडली, हायड्रोजनची व्हॅल्यू बिघडली. तर मग अशा वेळेस आपण काय करू, की आता इथे मला 4 हायड्रोजन आणायचे आहेत, इथे 2 लावतो. इथे 2 लावल्यानंतर आता इकडे बघा 2 दुने 4, तर हायड्रोजन किती झाले इथे 4. ऑक्सिजन किती आहे 2. इथे बघा 2 दुने 4, 4 हायड्रोजन आणि परत 2 ऑक्सिजन. तर डाव्या बाजूला हायड्रोजन ऑक्सिजनची संख्या 4 2 आणि उजव्या बाजूला हायड्रोजन ऑक्सिजनची संख्या 4 2. तर आता हे समीकरण पूर्णपणे बॅलन्स्ड फॉर्ममध्ये आहे, बॅलन्स्ड फॉर्ममध्ये आहे. आणि बॅलन्स्ड फॉर्ममध्ये असल्यामुळे आपण आता म्हणू की हे समीकरण योग्यरित्या मांडलेलं आहे. आणि याच्यामध्ये हे जे अभिक्रियाकारके आहेत, हे अभिक्रियाकारके म्हणजे 2 आहेत संख्येने, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आणि ते एका उत्पादितामध्ये म्हणजे पाण्यामध्ये तयार झालेले आहेत. यांच्यामध्ये रासायनिक बदल झालेला आहे, कारण यांचे गुणधर्म बदलले आहेत. ओके. दुसरी गोष्ट यामध्ये आपण असं म्हणू की हायड्रोजनचे 2 रेणू आणि ऑक्सिजनचा 1 रेणू मिळून पाण्याचे 2 रेणू बनवतात. हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल मिळून काय होते, पाण्याचे 2 मॉलिक्यूल्स बनवतात. या पद्धतीने आपण रासायनिक अभिक्रियेची मांडणी करतो. आय होप स्टुडंट्स तुम्हाला कळलं असेल. एकदा रिप्लाय करा, से यस नो. व्हेरी गुड स्टुडंट्स. यानंतर आपण
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार बघू. ठीक आहे, हे परीक्षेत विचारलं जाते. रिॲक्शनच्या बाबतीत असा काही प्रश्न आला नाही आजपर्यंत परीक्षेत. ठीक आहे, पण त्यांच्या टाईप्सबद्दल भरपूरसे प्रश्न आलेले आहेत. आपण प्रश्न बघूया. म्हणजे टाईप्स बघूया विद्यार्थी. बघा, तर रासायनिक अभिक्रियांचे आता पाहूया आपण प्रकार. आता या प्रकारांमध्ये सर्वप्रथम प्रकार आहे संयोग अभिक्रिया. ही आहे फर्स्ट संयोग अभिक्रिया. आता हे संयोग अभिक्रिया म्हणजे काय असते? संयोग अभिक्रिया म्हणजे काय असते? तर बघा विद्यार्थ्यांनो, की जेव्हा आपल्याला असं दिसते की एक किंवा अधिक अभिक्रियाकारके एकत्र येत आहेत आणि ते सर्व मिळून एकच उत्पादित तयार करत आहेत. एक किंवा अधिक अभिक्रियाकारके एकत्र येत आहेत आणि ते सर्व मिळून एकच उत्पादित तयार करत आहेत. अशा अभिक्रियांना आपण संयोग अभिक्रिया म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतात. आपण त्याला कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतो इंग्लिशमध्ये. काय? एक किंवा अधिक रिॲक्टंट्स एकत्र येतात आणि एकच प्रोडक्ट बनवतात. अशाला आपण संयोग अभिक्रिया असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे याला आपण सिम्प्लिसिटीमध्ये दाखवायचं असेल तर आपण असं दाखवू शकतो की हा एक अभिक्रियाकारक आहे आणि हा दुसरा अभिक्रियाकारक. ए आणि बी असे दोन अभिक्रियाकारके म्हणजे रिॲक्टंट्स एकत्र आले आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी एकच संयुग बनवला म्हणजे ए बी. तर हा ए बी एकच आहे. तर दोन अभिक्रियाकारके मिळून एक उत्पादित बनवलं, दोन रिॲक्टंट्स मिळून एक प्रोडक्ट बनवला. या प्रक्रियेला आपण संयोग अभिक्रिया म्हणतो. ठीक आहे, तर जसं आपण एक एक्झाम्पल पाहूया. एक एक्झाम्पल कॅल्शियम ऑक्साईड CaO प्लस कॅल्शियम ऑक्साईड CaO. त्यासोबत आपण जर पाण्याची रिॲक्शन घडवून आणली H2O तर आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय? CaOH ट्वाईस. आणि त्यासोबत आपल्याला हीटही मिळतं. ही रिॲक्शन आपण पुष्कळदा अनुभवलेली आहे. ही रिॲक्शन आपण पुष्कळदा अनुभवलेली आहे. ते चुन्यामध्ये चुना जो असतो त्याला कॅल्शियम ऑक्साईड म्हणतो आपण. याला पाण्यासोबत आपण रिॲक्ट केलं तर त्यामधनं उष्णता बाहेर पडते आपल्याला, है ना. ही जी रिॲक्शन आहे तर आता हीटला उत्पादित नका मिळू. हे तर ऊर्जा आहे जी या रिॲक्शन मार्फत बाहेर पडते. उत्पादित एकच आहे पण मिळणाऱ्या घटक किती आहेत? दोन आहेत. तर कॅल्शियम ऑक्साईड आणि पाण्याची रिॲक्शन घडवली तर आम्हाला कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे उत्पादित तयार होताना दिसते. ठीक आहे, ओके. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता मॉलिक्युलर फॉर्ममध्ये चेक करून घ्या की सगळे ॲटम्स बरोबर आहेत. ऑक्सिजन किती आहेत? एक आणि दोन. दोन ऑक्सिजन इथे, ऑक्सिजन सुद्धा दोन आहे. हायड्रोजन दोन आहेत तर हायड्रोजन सुद्धा दोन आहे. कॅल्शियम एकच आहे तर कॅल्शियम एक आहे. दोन्हीकडे बॅलन्स आहे म्हणून रिॲक्शन करेक्ट लेवलवर लिहिली गेली. कॅल्शियम ऑक्साईड प्लस पाणी गिव्स राइज टू कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आणि हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड मुळात काय असते विद्यार्थ्यांनो? तर हे ते असते ज्याद्वारे आपण काय करतो तर आपण
ते अगोदरच्या काळी करायचे. घराला पेंटिंग वगैरे करण्यासाठी चुना पांढऱ्या कलरचा मारण्यासाठी आपण हे वापरत असो. ठीक आहे. आणखी एक बघा, एक अभिक्रिया मॅग्नेशियम Mg याची अभिक्रिया ऑक्सिजन सोबत झाली. हा मॅग्नेशियम काय धातू आहे. धातूची अभिक्रिया जेव्हा कधी पण ऑक्सिजन सोबत होते, धातू हे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट व्हायला तत्पर असतात. तर धातूची रिॲक्शन, मेटलची रिॲक्शन जेव्हा ऑक्सिजन सोबत होते तर नेहमी त्या धातूचा, त्या मेटलचा ऑक्साईड बनतो. म्हणजे कसं बनतो, हा बनेल MgO, मॅग्नेशियम ऑक्साईड. पण आता पुन्हा बॅलेन्सिंग नाही दिसत आहे विद्यार्थी. इथे बघा ऑक्सिजन 2 आहे, इथे ऑक्सिजन 1च आहे. तर आपण काय करणार, आपण इथे 2 लावून देऊ. आता इथे 2 लावलं, इथे बघा ऑक्सिजन 2, इकडे ऑक्सिजन 2 झाले. पण त्या याच्यामध्ये मॅग्नेशियम पण 2 होऊन गेले आणि इथे मॅग्नेशियम 1च आहे. अच्छा, मॅग्नेशियमला चुकूनही कधी इकडे 2 लावायचं नाही, कारण मॅग्नेशियम धातू हा रेणू स्वरूपात नसतो, हा ॲटॉमिक लेवलवर असतो. इथे नाही लावायचं, आम्हाला लावायचं इथे लावून देऊ. म्हणजे 2 मॅग्नेशियमचे अणू आणि ऑक्सिजनचे एक रेणू, हा ऑक्सिजनचा एक रेणू आहे. याला कसं वाचणार, मॅग्नेशियमचे 2 अणू, हे रेणू नाही आहे, अणू आहेत 2, आणि ऑक्सिजनचा एक रेणू मिळून मॅग्नेशियम ऑक्साईडचे 2 रेणू तयार करतात. मॅग्नेशियम ऑक्साईडचे 2 रेणू तयार करतात. ओके. तर या प्रक्रियेला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, याच्यामध्ये आपल्याला दिसते 2 मिळाले आणि 1 प्राप्त झाला. तर याही अभिक्रियेला आपण संयोग अभिक्रिया म्हणू शकतो. गॉट इट माय डिअर स्टुडंट्स. ठीक आहे, एकदा रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड. ठीक आहे. आता दुसरी रिॲक्शन, तर ती आहे अपघटन अभिक्रिया. दुसरी जी अभिक्रिया आहे ती आहे अपघटन अभिक्रिया. दुसरा प्रकार आहे अपघटन अभिक्रिया. याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणतो. डिकम्पोजिशन रिॲक्शन, अपघटन अभिक्रिया. तर आता कसं दिसते आपल्याला, यामध्ये काय राहणार, तर जसं इथे आपण दोघांपासून एक बनवलं, याला उलट करा. इथे काय होईल, एकापासून दोघं बनतील. म्हणजे आपले अभिक्रियाकारक हे रिॲक्टंट्स किती राहतील, 1 राहील. आणि त्याच्यापासनं रिॲक्शन घडवून आणल्यानंतर आपल्याला 2 काय मिळतील, उत्पादिते मिळतील. 2 उत्पादिते मिळतील. त्याचा एक्झाम्पल आपण दाखवूया. AB हा एक अभिक्रियाकारक आहे. याला जेव्हा आपण रिॲक्शनमध्ये टाकलं तर आपल्याला A वेगळा झालेला दिसतो आणि B वेगळा झालेला दिसतो. तर ही अभिक्रिया बघा, A + B = AB म्हणजे काय, दोघांपासून 1. इथे आपण याला कसं लक्षात ठेवूया, हे आहे एकापासून 2 है ना. रिव्हर्स ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन इज डिकम्पोजिशन रिॲक्शन है ना. संयोग अभिक्रियाची उलट अभिक्रिया म्हणजे कोणती अभिक्रिया, अपघटन. या पद्धतीने आपल्याला दिसून पडते. याचे उदाहरण बघूया. तर आपल्याला असं दिसते, साखरेचा फॉर्म्युला C12H22O11, C12H22O11 हे साखर आहे. तुम्ही मला साखरेचा फॉर्म्युला तर हा नाही आहे. नाही, तसं नाही. साखर वेगवेगळ्या प्रकारचे असते. तुम्ही नावं ऐकले असेल कदाचित, ग्लुकोज, मेल्टोज, फ्रुक्टोज है ना. हे सगळे वेगवेगळे साखर आहेत, त्यापैकी एक साखर. अच्छा, ही रिॲक्शन आपण घडवून आणली तर आपल्याला असं दिसते की 12 कार्बन + 11 H2O, 12C + 11 H2O अशी रिॲक्शन दिसते.
तर विद्यार्थ्यांनो हे साखर आहे. या साखरेला जेव्हा आपण अपघटन अभिक्रियेत टाकलं तर आम्हाला कार्बन उत्सर्जित झालेला दिसतो. ठीक आहे, कार्बन उत्सर्जित झालेला दिसतो. एकदा रिॲक्शन चेक करून घ्या. बॅलन्सिंग आहे का? कार्बन किती आहेत? 12. तर 12 कार्बन करेक्ट. हायड्रोजन किती आहे? 22. 11 गुणिले 22. ऑक्सिजन किती आहे? 11. ऑक्सिजन आहे 11. बॅलन्स्ड आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, याच्यात आणखी एक विशिष्ट गोष्ट, ही रिॲक्शन घडवून आणण्यासाठी आपल्याला जनरली बाहेरून ऊर्जा द्यावी लागते. अपघटन अभिक्रिया आपोआप होत नाही, त्याच्यासाठी काहीतरी एक विशिष्ट अशी ऊर्जा द्यावी लागते. म्हणजे आपल्याला उष्णता द्यावी लागू शकते, ठीक आहे, किंवा आपल्याला प्रकाश, विद्युत ऊर्जा बाहेरून पुरवावी लागू शकते. जनरली ही अभिक्रिया घडवून आणताना आपण उष्णता देतो, म्हणून उष्णतेसाठी हा डेल्टा ॲरोवर टाकून द्यायचा. हा सिम्बॉल जो आहे विद्यार्थ्यांनो, त्याला आपण डेल्टा म्हणतो. या डेल्टाचा अर्थ होतो की आम्ही या रिॲक्शनला घडवून आणण्यासाठी उष्णता प्रोव्हाइड करतो. तर हा डेल्टा दाखवतो. आणि ही लक्षात ठेवायची, अपघटन अभिक्रिया, डिकम्पोजिशन रिॲक्शन घडवून आणण्यासाठी आम्हाला ऊर्जा द्यावी लागते, बाहेरून ऊर्जा द्यावी लागते. मग ती प्रकाश स्वरूपात असू शकते, उष्णतेच्या स्वरूपात असू शकते, किंवा अन्य कुठल्याही स्वरूपात असू शकते, इलेक्ट्रिसिटीच्या स्वरूपात असू शकते. ओके, आणखी एक बघूया विद्यार्थ्यांनो, कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन. जसं CaCO3. कॅल्शियम कार्बोनेटला आपण उष्णता दिली असता, कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस लिबरेट होतात. कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस लिबरेट होतात. गॅस दाखवत असताना आपण त्याला असं दाखवतो, है ना. म्हणजे याने असं करते की हे जे तयार होणारं उत्पादित आहे, प्रोडक्ट आहे, हे वायू स्वरूपात आहे, म्हणून याची डायरेक्शन वरच्या डायरेक्शनली राहील. याला अपवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर म्हणतात. ठीक आहे. कॅल्शियम कार्बोनेट रिॲक्शन बॅलन्स आहे का? कॅल्शियम आहे, ऑक्सिजन 3, इथे 2 ऑक्सिजन आणि इथे 1 ऑक्सिजन, आणि कार्बन 1 रिॲक्शन बॅलन्स आहे. इथे सुद्धा बघा, एकापासून 2 बनले, म्हणजे ही सुद्धा कोणती अभिक्रिया आहे? अपघटन अभिक्रिया आहे. तर विद्यार्थ्यांनो, अपघटन अभिक्रिया कळून आली तुम्हाला? येस, सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता एक आहे, नेक्स्ट आहे विस्थापन अभिक्रिया. 3rd नंबरवर येईल विस्थापन अभिक्रिया. विस्थापन अभिक्रिया, विस्थापनाला आपण इंग्लिशमध्ये, फिजिक्समध्ये शिकलो होतो, काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. विस्थापन अभिक्रिया म्हणजे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता हे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन काय असतं? ठीक आहे. आता आपल्याला दिसते की एखादी, म्हणजे मी ABच्या भाषेत सांगतो, ठीक आहे. हा इथे A प्लस BC आहे, A प्लस BC. A मूलद्रव्य स्वरूपात आहे, म्हणजे एलिमेंटल फॉर्ममध्ये, आणि BC हा संयोग स्वरूपात आहे, म्हणजे कंपाऊंड फॉर्ममध्ये आहे. आता यामध्ये जो हा A आहे, हा जास्त क्रियाशील आहे, ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. कोणापेक्षा? B पेक्षा.
तर जेव्हा कधीही ए आणि बी हा ज्यामध्ये एक क्रियाशील आहे, अतिक्रियाशील आहे दुसऱ्यापेक्षा, हे जेव्हा असे एकत्र येतात तर हा ए काय करतो, हा बीला या जागेवरून हटवतो आणि स्वतः सी सोबत बॉन्डिंग बनवतो. म्हणजे आपल्याला असं दिसेल ए सोबत सी जॉईन होऊन जाईल आणि बी वेगळा लिबरेट होईल. ए सोबत सी जॉईन होणार आणि बी वेगळा लिबरेट होईल. ठीक आहे. म्हणजे आम्ही असं म्हणणार की जास्त क्रियाशील मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्याची काय करते, जागा घेते. म्हणजे हा एने बीला आपल्या जागेवरून सरकवलं आणि सरकवलेला आपण फिजिक्समध्ये काय म्हटलं होतं, विस्थापन म्हटलं होतं. म्हणजे एने बीला काय केलं, विस्थापित केलं आणि स्वतः त्याच्या जागी येऊन बसला. यामध्ये आपण एक रिॲक्शन पाहू. 1 second स्टुडंट्स. One second. Mg plus HCl यूज आहे. ठीक आहे. मॅग्नेशियम धातू आहे, हा मॅग्नेशियम धातू आहे, हा हायड्रोजन आहे. आता याच्यामध्ये पोलॅरिटी विसरायची नाही. हा हायड्रोजन पॉझिटिव्ह आहे, क्लोरीन नेगेटिव्ह आहे. जर आयनिक बॉन्डिंग आपण पाहिलं तर याच्यामध्ये हा पॉझिटिव्ह व्हॅल्यू ठरतो आणि हा नेगेटिव्ह व्हॅल्यू ठरतो. ठीक आहे ना, पॉझिटिव्ह आणि हा नेगेटिव्ह. आता तुम्ही याच्यात एक गोष्ट तुम्हाला थोडीशी याच्यावर एक डाऊट येऊ शकतो तुमच्या डोक्यात की हायड्रोजन सहसंयुजा बंध बनवतो. हायड्रोजन काय करतो, सहसंयुजा बंध बनवतो. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन देवाणघेवाण तर होत नाही, मग आयन फॉर्मेशन कसं होतं. आपण सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल पाहिलं तर सोडियम पूर्णपणे काय करतो, क्लोरीनला इलेक्ट्रॉन देतो, स्वतः पॉझिटिव्ह होतो आणि क्लोरीन नेगेटिव्ह होऊन जातं आणि मग तिथे आयनिक बॉन्डिंग बनतो. पण इथे मी पोलॅरिटी HCl मध्ये हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये जर सहसंयुजा बंध बनत असेल यांच्यामध्ये, मग ही पोलॅरिटी कशी आहे. तर ॲक्च्युली कसं होते, हा जो HCl आहे हा हायड्रोजनचा एक अणू, हायड्रोजनचा एक अणू मधला एक इलेक्ट्रॉन आणि क्लोरीन हा जो क्लोरीन आहे याचा मी तिसरा ऑर्बिटच काढला. हा क्लोरीन आहे, या क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेत टोटल किती असतात, 7 असतात. ठीक आहे. तर 7 पैकी हा एक किती दिसतोय आणि उरलेले 6 किती आहेत, उरलेले 6 इथे आहेत. म्हणजे आपल्याला दिसते की हायड्रोजनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, स्वतःचा एक आणि क्लोरीनचा 7 पैकी 1. आणि तसंच क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेत आपल्याला त्याचे हे 6, 7 आणि हा एक 8. म्हणजे याचं द्विक आणि याचं अष्टक, ड्युप्लेट आणि ऑक्टेट तयार झालेलं दिसते. तर मग हाय स्टेबल आणि आता जो इथे बंध बनला तो सहसंयुजा बंध आहे. आणि सेकंड गोष्ट, याला आपण काय म्हणतो, कोव्हॅलेंट कंपाऊंड, म्हणजे सहसंयुजा बंध असलेलं एक संयुग असं म्हणतो. ओके. आता मेन मुद्दा काय की इथे तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली नाही, मग आम्ही हायड्रोजनला पॉझिटिव्ह आणि क्लोरीनला नेगेटिव्ह कसं म्हणतो. तुम्हाला सोडियमचं आठवत असेल तर सोडियम काय करतो, एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, त्यामुळे सोडियम पॉझिटिव्ह होतो आणि क्लोरीन नेगेटिव्ह होतो आणि हे दोघं एकत्र येऊन सोडियम क्लोराईड असं बनवतात. इथे बरोबर आहे, चार्जेस डेव्हलप होणे बरोबर आहे, पण इथे तर देवाणघेवाण झालीच नाही ना, मग इथे चार्जेस कसे डेव्हलप झाले. क्वेश्चन समजला माझा. ओके. आता या क्वेश्चनचा आन्सर कसा आहे की इथे चार्जेस का डेव्हलप झाले. कोणी विद्यार्थी सांगू शकतो का की तिचे चार्जेस का बरं डेव्हलप झाले. एनीबडी. अजय, प्रज्ञा, रुपेश.
प्रगती सागर. चला मी सांगतो मित्र. आता थोडं लक्षात घ्या इथे काय इथे नो डाऊट इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झालेली नाही आहे, पण इलेक्ट्रॉन्स शेअर झाले, वाटाघाटी झाली. या वाटाघाटीमुळे काय होते की इथे हा बंध तयार होतो. हा जो बंध आहे याला आपण सहसंयोजक बंध म्हणतो, म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो आपण, है ना. आता हा जो कोव्हॅलेंट बॉन्ड बनला, हा कोव्हॅलेंट बॉन्ड कशामुळे बनला, तर एक इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनला. तर आपण असं लिहूया की हा हायड्रोजन आहे, त्यामध्ये हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, ओके, आणि इकडे क्लोरीन म्हणजे HCl बनला. आणि हा कोव्हॅलेंट बॉन्ड बनला कशामुळे, तर हायड्रोजनचा एक अणू आणि क्लोरीनचा एक अणू यांच्या शेअरिंगमुळे बनला. अणू नाही, इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे. आता होते कसं की हे जे दोन इलेक्ट्रॉन आहेत यांना आपण म्हणतो लोन पेअर. इलेक्ट्रॉनची लोन पेअर. ही इलेक्ट्रॉनची लोन पेअर ही या दोनपैकी एक जण आपापल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे इलेक्ट्रॉन्सची डिमांड दोघांकडे आहे. हायड्रोजनला हे दोन्ही इलेक्ट्रॉन पाहिजे स्वतःचं द्विक कंप्लीट करण्यासाठी, क्लोरीनला स्वतःचं अष्टक कंप्लीट करण्यासाठी हे दोन्ही इलेक्ट्रॉन पाहिजे. तर हे दोघं काय करतात, एकमेकांकडे या लोन पेअरला ओढण्याचा प्रयत्न करतात, पुल करतात. आता या पुलिंग इफेक्टमध्ये त्यांच्यापैकी कदाचित एक हा काय होतो, हा जिंकतो आणि ही जी लोन पेअर आहे ही लोन पेअर ऑटोमॅटिकली त्याच्याकडे सरकते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसते की क्लोरीनकडे ही इलेक्ट्रॉनची लोन पेअर सरकलेली दिसते. इलेक्ट्रॉनची लोन पेअर ओढण्यामध्ये क्लोरीन यशस्वी होतो आणि ती लोन पेअर क्लोरीनकडे सरकते आणि ती स्वतःचे निगेटिव्ह चार्ज क्लोरीनला देते आणि क्लोरीन काय होऊन जातो मग नेगेटिव्ह. त्याच्याकडे लोन पेअर आली ना तर तो ऑटोमॅटिक नेगेटिव्हली चार्ज होतो. पण त्याच वेळेस हायड्रोजन जो आहे हा हायड्रोजनमधून लोन पेअर निघून गेल्यासारखे आहे. आता त्या हायड्रोजनमध्ये फक्त प्रोटॉनच आहे म्हणून हा पॉझिटिव्ह चार्ज धारण करतो. नेगेटिव्ह चार्ज निघाला तर पॉझिटिव्ह चार्ज येतो. तर आम्हाला असं दिसते की जेव्हा लोन पेअर सहसंयोजक बंधामध्ये एखाद्या मूलद्रव्याकडे सरकते तर तो नेगेटिव्हली चार्ज होऊन जातो आणि तो या साईडचा जो दुसरा असेल जो ती लोन पेअर ओढू शकला नाही तो पॉझिटिव्हली चार्ज होतो. म्हणजे आयनिक बॉन्डिंगमध्ये आयनिक कंपाऊंडमध्येच फक्त आपल्याला चार्जेस नाही तर सहसंयोजक बंधामध्ये सुद्धा चार्जेस दिसून पडतात. तर इथे हा हायड्रोजन पॉझिटिव्ह आहे, क्लोरीन निगेटिव्ह आहे आणि इथे मॅग्नेशियम हा डोनरच आहे. मॅग्नेशियम आम्हाला माहिती आहे हा धातू आहे आणि धातू नेहमी काय करतो, इलेक्ट्रॉन्स देत असतात. धातूंची टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन्स देण्याची. तर हे जे इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली देत असतात म्हणून ते नेहमी पॉझिटिव्ह असतात. तर हाही पॉझिटिव्ह आहे, हाही पॉझिटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह काय करतील की एकमेकांना बघतील. यांच्यामध्ये धातू जो आहे तो हायली रिॲक्टिव्ह आहे. तर हा हायली रिॲक्टिव्ह मॅग्नेशियम या कमी रिॲक्टिव्ह हायड्रोजनला काय करतो, डिस्प्लेस करतो, आपल्या जागेवरून सरकवतो आणि हा क्लोरीनसोबत बॉन्डिंग बनवतो. म्हणजे आम्ही कसं म्हणणार MgCl. ओके, MgCl म्हणजे हा प्लस आणि हा मायनस, MgCl असं मिळेल आपल्याला. पण सॉरी एक विसरलो मी, MgCl2 आहे. ओके, ते बॅलन्सिंग नंतर करतो. आणि हा जो हायड्रोजन आहे हा काय होतो विद्यार्थ्यांनो, हा फ्री होतो. म्हणजे हायड्रोजन आम्हाला वायू स्वरूपात लिबरेट होताना दिसतो. ठीक आहे. आता इथे बॅलन्सिंग करायचं आहे. ओके, तर बॅलन्सिंग करायचं आहे तर कसं करणार सांगा. तर बस इथे 2 लावलेलं, इथे जर 2 लावला तर रिॲक्शन बॅलन्स होते. मॅग्नेशियम सिंगल आहे, हायड्रोजनचे किती 2,
तर H2 बरोबर आहे, क्लोरीनचे पण 2 तर CI2, रिॲक्शन बॅलन्स आहे. तर या रिॲक्शनमध्ये अतिक्रियाशील, बघा हायड्रोजन स्वतः सुद्धा क्रियाशील आहे, हा क्रियाशील आहे, पण त्याच्यापेक्षा धातू हा जास्त काय क्रियाशील आहे, म्हणून ही रिॲक्शन आपल्याला घडून आलेली दिसते. ठीक आहे, आणखी एक बघा, आणखी एक रिॲक्शन बघा विद्यार्थ्यांनी. आणखी एक रिॲक्शन, Fe plus CuSO4, Fe plus CuSO4, Fe पॉझिटिव्ह, कॉपर पण पॉझिटिव्ह. रिझन काय विद्यार्थ्यांनो, कारण दोन्ही मेटल्स, आणि हा जो सल्फेट आयन आहे हा निगेटिव्ह असतो. रिॲक्शन होते की क्रियाशील आयरन या कॉपरला आपल्या जागेवरून डिस्प्लेस करतो, आणि डिस्प्लेस केल्यामुळे काय होतं तर हा फेरस सल्फेट बनवतो, आणि कॉपर काय होतं लिबरेट, कॉपर लिबरेट होतं. ठीक आहे ना. एका अतिक्रियाशील मूलद्रव्याने दुसऱ्या कमी क्रियाशील मूलद्रव्याला आपल्या जागेवरून डिस्प्लेस केलं, आणि दुसरा नेगेटिव्ह आयन याच्यासोबत बॉन्डिंग करतो. याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो, विस्थापन अभिक्रिया म्हणतो. विद्यार्थ्यांना आलं लक्षात तुमच्या विस्थापन अभिक्रिया आणि लोन पेअरची कन्सेप्ट. विस्थापन अभिक्रिया आणि लोन पेअरचे कन्सेप्ट आले लक्षात. एक शेवटची पाहून घेऊ आपण, 4 प्रमुख आहेत त्यामधला चौथा पाहून घेऊया. हा तिसरा होता, आणि चौथा आहे त्याला आपण म्हणतो दुहेरी विस्थापन. त्याला आपण म्हणतो त्याला डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणतो, दुहेरी विस्थापन. यामध्ये हे सिंपल आहे, आपल्याला असं दिसेल ही रिॲक्शन बघत असतो आपण, AB प्लस CD यूज राईज टू, आता इथे बघा, इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा A पॉझिटिव्ह C पॉझिटिव्हला काय करतो डिस्प्लेस करतो, A पॉझिटिव्ह C पॉझिटिव्हला डिस्प्लेस करतो, आणि AD सोबत रिॲक्शन करतो, म्हणजे A आपल्याला D दिसेल. काय दिसेल विद्यार्थ्यांना इथे AD दिसेल, A सोबत D ची बॉन्डिंग झाली. पण हा C पॉझिटिव्ह हा फ्री झाला, आणि इकडे B नेगेटिव्ह फ्री आहे, तर या दोघांची बॉन्डिंग होते, आणि CB असं एक संयुग तयार झालेलं दिसते. आणि याच्यामध्ये पोलॅरिटी कशी असते विद्यार्थ्यांना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, तर इथे असं म्हणू एक विस्थापन A to C झालं, आणि दुसरं विस्थापन आपल्याला C to A दिसतं. म्हणजे A ने C ला आपल्या जागेवरून डिस्प्लेस केलं, तर त्याच पद्धतीने C ने A ला सुद्धा डिस्प्लेस केलं, म्हणजे दुहेरी पद्धतीने विस्थापन झालं. म्हणून या अभिक्रियेला आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन आहे HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड प्लस NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. ओके, पोलॅरिटी पाहू आपण, तर आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, OH मायनस आयन असतो नाही, आणि यांना जेव्हा आपण रिॲक्शनमध्ये टाकतो तर काय होते, हा जो हायड्रोजन आयन आहे हा सोडियमला डिस्प्लेस करतो, आणि हा याला डिस्प्लेस करतो.
तुम्ही असे म्हणू शकता सोडियमने हायड्रोजनला डिस्प्लेस केलं आणि हायड्रोजनने सोडियमला डिस्प्लेस केलं आणि बॉन्डिंग कशी बनते तर हा क्लोरीन Na सोबत जॉईन होतो म्हणून जातो NaCl सोडियम क्लोरीन सोबत जॉईन झाला आणि हा OH मायनस आणि H प्लस मिळून काय बनतं ते बनतं H2O. तर ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला दुहेरी विस्थापन झालेलं दिसतं. हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड हे काय आहे हे विद्यार्थ्यांनो आम्ल आहे आणि हे आम्लारी आहे. यांना मिळून काय बनलं तर एक क्षार बनला सॉल्ट बनला आणि दुसरी एक वॉटरचा रेणू बनला पाण्याचा रेणू बनला. तर यामध्ये दुहेरी विस्थापन घडून येते म्हणून याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आता रिॲक्शनचे आणखी काही प्रकार आहेत ते आपण उद्या पाहूया. तर पहिले मला सांगा आजचं सगळ्यांना समजून आलं स्टुडंट्स हॅव यू अंडरस्टूड? एकदा रिप्लाय करून द्या. काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. ओके ओके माय डिअर स्टुडंट्स. आता काही रेडॉक्स रिॲक्शन आहे उत्प्रेरक आहे ना या सगळ्या रिॲक्शन उदासीकरण रिॲक्शन वगैरे पाहू. पण ह्या प्रमुख बेसिक 4 प्रकार आपल्याला दिसतात अभिक्रियांचे. तर विद्यार्थ्यांनो इथे आपण थांबूया. सर्वांना धन्यवाद. या क्लासमध्ये तुम्ही सामील झाला. अभ्यास सुरू ठेवा आणि याच पद्धतीने कंटिन्यू करा कारण आता परत MPSCने एक्झामच्या डेट्स दिल्या आहेत. कालच डिस्प्ले झाल्या आहेत डेट्स आणि ऑक्टोबरमध्ये तुमची राज्यसेवेची प्री येत होती आणि आता सेकंड टाईम चेंज झाला आहे तर आता नक्कीच ते होईलच एक्झाम. ठीक आहे. आता कुठल्याही परिस्थितीत होईल असा अंदाज आहे. तर म्हणून आता तुम्हाला आणखी एक महिना मिळालेला आहे. यामध्ये तुम्ही अभ्यास करणं सुरूच ठेवा. ओके ठीक आहे. तर धन्यवाद सर्वांना. थँक्यू व्हेरी मच. एन्जॉय द स्टडीज. सी यू टुमॉरो. बाय.